साई शंकरा जय शिवराय मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। आज 14 मे संभाजी महाराज जयंती आहे आणि या जयंतीची आज पालखी निघणार आहे। चिरनेर गावातील कातलपाड्यामध्ये कातलपाड्या जाणार आहोत आणि कशाप्रकारे संभाजी महाराज जयंती साजरी होणार आहे तुम्हाला माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर आता आपण निघूया आता चिरनेर गावामध्ये। चला, ओके बाय। नमस्कार मित्रांनो, मी आज आलेलो आहे चिरनेर गावामध्ये आणि चिरनेर गावामध्ये संभाजी महाराजांची आज पालखी निघणार आहे। ती कशा प्रकारे निघणार आहे तुम्हाला मी माझ्या व्हिडिओद्वारे दाखवणार आहे आणि आजची व्हिडिओ आपल्याला कशी वाटणार आहे ती पण मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन आपल्याला व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका। चला, जय शिवराय मित्रांनो, आज मी पोचलेलो आहोत चिरनेर गावामधील छावा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज संभाजी महाराजांची जयंतीचा आज रॅली निघणार आहे। ती कशा प्रकारे होणार आहे कार्यक्रम तर आता आपण आता मंदिरामध्ये जाऊया आणि पाहूया। आज संभाजी महाराज जयंतीनिमित्त आज चिरनेर गावामध्ये कशा प्रकारे सजावट केलेली आहे आपण पाहू शकता। सेम टू सेम गड किल्ल्याचा आराधना केलेले आहे। पूर्ण आपल्याला आता माझ्या व्हिडिओद्वारे दाखवणार आहे। मी पूर्ण आतमध्ये आता प्रवेश करणार आहे। संभाजी महाराजांचा इतिहास छावा प्रतिष्ठान किंवा छावा का म्हटलं जातं तर नक्कीच सिंहाच्या तोंडात हात घालून त्याचे दात किती आहेत पाहण्याची ताकद फक्त छत्रपतीची पताका लावूनच त्यांनी 120 लढाया कार्यरत राहिले आणि पूर्णत्वात लढाया व्हायच्या परंतु 120 लढाया पालखी निमित्त पालखी सोहळ्यासाठी उपस्थित असलेले हरिभक्त पारायण गणपत महाराज सावंतसई व शिष्यगण यांचा यथोचित सत्कार करण्यात सर्वांना विनंती की आपण आपल्या शुभ हस्ते हरिभक्त गणपत महाराज सावंतसई व शिष्यगण यांचा छावा प्रतिष्ठान तर्फे छत्रपती संभाजी कार्यक्रमाची चित्रफित आपण या कार्यक्रमानंतर प्रत्येक दिवशी YouTube वर पाहणार आहोत असे त्या प्लेटफॉर्मने गावचे YouTuber त्यांचं योग्य असं यथोचित सत्कार केला जात आहे। माईचे दर्शन पुष्पगुच्छ देऊन त्यांचा अधिकार आम्ही यथोचित सत्कार करत आहोत। माईचे दर्शन व पुष्पगुच्छ देऊन यश मात्र त्यांचं देखील आम्ही यथोचित सत्कार करत आहोत।
लावणे, ग्रामस्थ मंडळ चिरणे, भोम, कळंबुसरे या सर्व गावातील लोकांना विनंती आहे की आपल्या जय शिवराय मित्रांनो, आज मी पोचलेलो आहे चिरणे गावामध्ये पोचलेलो आहे आणि आपल्यासोबत आज आहे शाहू प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष कवडी साहेब आहेत. ते आपल्याला सांगणार किती वर्ष कार्यक्रम करत आहेत आणि कशा प्रकारे करत आहेत ते आपण सुभाष कवडी साहेबांच्याकडून जाणून घेऊया. तर हे कार्यक्रम आपण किती वर्ष झाले करत आहात? जवळजवळ आता हा 8वा वर्ष असेल छत्रपती संभाजी महाराज जयंती. खरी म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची जयंती करण्याचं आम्हाला जे सुचलं ती म्हणजे एक कथाच आहे. आम्ही आळंदीला चाललेलो मित्र 4-5 मित्र आम्ही जेव्हा आळंदीला चाललेलो तर आळंदीला जाता जाता आपले बाणगुडे साहेबांची एक आपण क्लिप लावलेली, संभाजी महाराजांची एक क्लिप त्यांची प्रसिद्ध आहे. ती क्लिप आम्ही गाडीमध्ये ऐकत चाललेलो आणि जाता जाता आम्ही विचार करत गेलो. मी होतो, सुशील होता, सचिन पिणे होता, त्यानंतर तुषार होता. तर आम्ही विचार करत गेलो की अरे आपण इतका फिरतो, जवळजवळ आम्ही 17-18 वर्ष फिरतो, पण आपण संभाजी महाराजांचा आपल्यावर पगडा आहे आणि आपण संभाजी महाराजांची कधी समाधी कुठं आहे ती बघायलाच गेलो नाही. तर ती कुठं आहे असा आम्ही विचार करतो. एक जण आमच्यातला बोलला, म्हणतात तर सुशील म्हटलं बोलला की तुळापूरला आहे तू. आता तुळापूर कुठं आहे आम्हाला तर माहितीच नाही. तर म्हटलं पुढच्या वर्षी आपण तुळापूरला जाऊया. तुळापूरला संभाजी महाराजांची पुढच्या वर्षी बघायला जाऊ आपण समाधी, एकदा दर्शन घेऊन येऊ. आळंदीला आम्ही वस्ती केली आणि दुसऱ्या दिवशी आम्ही निघलो महागणपती रांजणगावला जायला की रांजणगावला जाऊ, दर्शन घेऊन येऊ. जाता जाता आम्ही एकाला विचारलं, बरं रांजणगाव, आम्ही रस्त्यामध्ये थोडं विचारलं की रांजणगावला जायचा जो रस्ता कुठं आहे. तर तिथलं आम्हाला एका दुकानदाराने सांगितलं तुम्ही रांजणगावला चाललं तर आणखी एक मध्ये दर्शन घेऊन जा. तर म्हटलं कोणाचं आहे. तर तुळापूरला छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे. इथून फक्त 4 किलोमीटरवर तुळापूर आहे. आणि आम्हाला तो योगायोग वाटला, म्हणजे आमची चर्चा चाललेली तुळापूरला पुढच्या वर्षी जायचं आणि त्याच दिवशी आम्हाला समजते की आपण तुळापूर जवळ आहे. आम्ही तिथे गेलो, तुळापूरला महाराजांचं दर्शन घेतलं, समाधीच्या बाहेर आलो आणि आम्ही अचानकच निर्णय घेतला आपण यावर्षी आपण छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करायची. संभाजी महाराजांवर लागलेलं कलंक आहेत, म्हणजे जे काही त्यांच्याबद्दल वेगवेगळं बोललं जाते, अफवा पसरवले जातात, त्या दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करूया. म्हणजे आणि किती थोडी जरी जागा आम्ही ती विकत भेटली तरी विकत घेऊ, पण तो संभाजी महाराजांचं स्मारक बांधू, तो पण योग जुळून येईल. जर त्यांच्या मनात इच्छा असेल तर ते होईल. आणि हा कार्यक्रम अविरतपणे आम्ही काय आज आहोत आपण उद्या नाही, तो कोणी ना कोणी सांभाळला पाहिजे हीच अपेक्षा आहे. आणि पुढे याच्या पुढे चालत राहायला पाहिजे. आणि हे करताना किती वर्ष झाली साजरी करता आपण? 8 वर्ष 8 वर्ष झाले पाहू शकता. पण चिरनेर गावातील कातरवाडा पाड्यामध्ये सुभाष जवळजवळ पूर्व विभागामध्ये चिरनेर गाव असं आहे की या गावामध्ये संभाजी महाराजांची जयंती साजरी होत आहे. आणि पाहू शकता सुभाष कवडी साहेबांनी आता माहिती दिलेली आहे. या ठिकाणी बाबा मदन महाराज उपस्थित आहेत. त्यांचं देखील मी मायाची उबदार शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सत्कार करावा असं मी सचिन केणी, योगेश केणी यांना विनंती करतो. तसेच या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन संध्या मंगेश नारंगीकर सदस्य ग्रामपंचायत चिरनेर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे देखील यथोचित सत्कार साहेबांचा यथोचित सत्कार करायचा आहे. आपला कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. वसंत म्हात्रे, कृष्णा केणी व
प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला जन्म मरणाचा फेरा विद्वान सुपुत्र श्री 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 छत्रपती संभाजी महाराज की जय। हर हर महादेव, हर हर महादेव, नमो पार्वती पते, हर हर महादेव। जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय
विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा ज्ञानोबा